नमस्कार मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग यांची जी एग्जाम होती ती 12 डिसेंबरपर्यंत चालू होती आणि ती एग्जाम पार पडलेली आहे। तर त्या संदर्भात एक प्रेस नोट जाहीर केलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून की त्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी अर्ज केले आणि किती विद्यार्थ्यांनी एग्जाम दिलेली आहे आणि जी आन्सर की आहे ती कधी येणार आणि पेपर जे झालेले आहे ते कशा प्रकारे झालेले आहे, त्यानंतर जो रिझल्ट आहे तो कधी लागणार आहे, या संदर्भात एक अपडेट आलेली आहे ती आता आपण बघूया। तर बघा, एक प्रेस नोट जाहीर झालेली आहे। आरोग्य विभागातील गट क आणि गट ड संवर्गातील भरती परीक्षा यशस्वीरित्या संपन्न झालेली आहे, त्याबद्दल एक प्रेस नोट जाहीर केलेली आहे। तर बघा, राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने आरोग्य विभागातील 100% रिक्त पदे भरण्याकरची जी प्रक्रिया आहे शुद्ध पातळीवर सुरू असून गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदांसाठीची परीक्षा 3 टप्प्यामध्ये यशस्वीरित्या पार पडलेली आहे। ही परीक्षा पारदर्शकपणे व सुरळीतपणे पाडण्यासाठी डॉक्टर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरावरून प्रत्येक परीक्षा केंद्रावर संनियंत्रण ठेवण्यात आले होते। तर बघा, गट क व गट ड संवर्गातील ज्या रिक्त जागा होत्या त्या 10,949 जागा रिक्त होत्या आणि त्या पदासाठी 29 ऑगस्ट 2023 रोजी वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती। त्यानुसार 31 नोव्हेंबर, 7 डिसेंबर आणि 12 डिसेंबर रोजी राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये 108 परीक्षा केंद्रावर 3 सत्रामध्ये एकूण 2,57,350 उमेदवारांनी ही ऑनलाईन परीक्षा दिलेली आहे। म्हणजे विद्यार्थी बघा, किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे तर 2,57,350 विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली आहे। तर त्यानंतर बघा, दिनांक 15/12/2023 पासून संबंधित उमेदवारांच्या लॉगिन आयडीवर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तरपत्रिका व उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे 15/12/2023ला तुम्ही दिलेला पेपर तुम्हाला बघण्यास मिळणार आहे आणि तो तुमच्या लॉगिन आयडीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर तो कसा बघायचा तो तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्यानंतर बघा, उमेदवारांना चुकीचे प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधी आक्षेप हरकती नोंदवण्यासाठी दिनांक 18/12/2023 ते 20/12/2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन लिंक खुली करण्यात येणार आहे। म्हणजे जर तुम्हाला कोणत्या क्वेश्चनबद्दल आक्षेप घ्यायचा असेल तर तुम्हाला 18/12/2023 ते 20/12/2023 मध्ये वेळ दिला जाईल, त्यामध्ये तुम्ही आक्षेप घेऊ शकता, म्हणजे ऑब्जेक्शन घेऊ शकता जर कोणत्या क्वेश्चनवर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर। त्यानंतर बघा, आक्षेप हरकतीचे निराकरण झाल्यानंतर तात्काळ निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। म्हणजे आक्षेपची जी तारीख आहे ती संपल्यानंतर जो फायनल आन्सर की आहे ती सुद्धा लवकरात लवकर साईटवर डिस्प्ले करण्यात येणार आहे। अशा प्रकारे ही एक अपडेट आली होती, प्रेस नोट आली होती आरोग्य विभाग भरती गट क व गट ड याबद्दल। तर बघा, 2,57,350 उमेदवारांनी ही एक्झाम दिलेली आहे आणि 15/12/2023ला तुमची आन्सर की, प्रोव्हिजनल आन्सर की तुमच्या लॉगिन आय डीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि जर तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तर तुम्ही 18/12 ते 20/12 या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही आक्षेप घेऊ शकता आणि त्यानंतर तुमची जी फायनल आन्सर की आहे ती सुद्धा साईटवर लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजरसुद्धा, म्हणजे जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांची यादीसुद्धा साईटवर डिस्प्ले करण्यात येणार आहे। तर या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।